बोलून घेतो. स्वागत केलंय तुम्ही आता सगळ्यांनी. हे घ्या कोणाचं. जय महाराष्ट्र. आज एवढ्या मोठ्या संख्येत आपण इथे उपस्थित आहात. उष्णता वाढत चाललेली आहे. अनेक ठिकाणी आम्ही जिथे जात आहोत महाराष्ट्रभरात, मग ते विदर्भ असेल, मराठवाडा असेल, आपला पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणचा आपला हा पूर्ण पट्टा असेल, प्रत्येक ठिकाणी आधी कसं असायचं आपलं की आपण कोकणाकडे वगैरे आलो, आपल्या मुंबईकडे आलो, कोकणाकडे आलो की 30-35 हे एवढंच टेम्परेचर असायचं. मराठवाडा विदर्भ हे जास्ती असायचं. पण आता सगळीकडेच साधारणपणे 40-42 ही उष्णता सगळीकडे वाढायला लागलेली आहे, जाणवायला लागलेली आहे. आणि गीते साहेब, जसं आज इथे आपण पाहतोय की सगळे आपल्याला भेटायला, आपल्याला आशीर्वाद द्यायला, सगळे आपल्याला प्रेम द्यायला आलेले आहेत, ठणकवून सांगायला आलेत की आम्ही तुमच्या सोबत आहोत, असंच चित्र हे संपूर्ण महाराष्ट्र दिसत आहे. आताच पंडित साहेब बोलत असताना, जगताप साहेब बोलत असताना आपल्याला हे जाणवत आहे की एक चित्र आपल्या सगळ्यांसमोर उभं केलं जात होतं 2 महिन्यापूर्वी, 3 महिन्यापूर्वी, की अब की बार 400 पार. आणि हे जशी निवडणूक लागली आपल्याला वाटलं रे एवढी निवडणूक खेचलेली आहे, प्रत्येक निवडणूक जशी पार पडत चाललेली आहे, पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा झाला, तर तिसरा टप्पा येईल. भाजपा एक्सपोज होत चाललेली आहे. आणि 400 पार काय, हे 200ला तरी पोचतील का, हा प्रश्न आता भारतात सगळे विचारायला लागलेले आहेत. आणि मी खास करून तुम्हाला सांगायला एवढ्यासाठी चाललेलो आहे कारण अनेकदा आपल्याकडे असे भाजपाचे लोक येऊन सांगतील, या एनडीए मधले जे एनडीए महायुती बोलतात ते एनडीए मध्ये कोण कोण आहे जर आपल्याला माहिती असेल तर भाजपा आहे, ईडी आहे, आयटी आहे, सीबीआय आहे, मिंदे गट आहे, फुटलेली राष्ट्रवादी आहे. हे सगळे येऊन तुम्हाला सांगतील तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा महाविकास आघाडीला मतदान करू नका कारण आमचे तर 400 येणारच, तुमचं मत कशाला फुकट घालवतात. त्यांना तुम्ही आज प्रश्न विचारा की हे 400 येणार ते कुठून, ते आम्हाला पहिलं सांगा.
हे शिवसेनेचं हिंदुत्व आहे. दुसऱ्या धर्माचा देखील आदर ठेवून देशाची सेवा करणं. आणि हे जे मी सांगत आहे की तुम्ही जेव्हा भाजपचे हे कार्यकर्ते येतील, सांगतील तुम्हाला की आम्ही 400 पार जाणार म्हणजे जाणारच, तुम्ही त्यांना विचारा नक्की कुठून. कारण आज जे देशात चित्र दिसत आहे